पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चिखलीचे संशयित नरबळी प्रकरण हे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलला पुढील तपासासाठी दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। फिर्यादी तारा शेख वय 30 वर्ष राहणार तामाने वस्ती चिखली यांच्या 3.5 वर्षाच्या मुलीचे 23 जुलै रोजी अपहरण करण्यात आले होते। त्यांना ती दुपारी घराबाहेर दिसली नाही, त्यामुळे त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यान्वये विमल चौगुले वय 28 वर्ष व संतोष चौगुले वय 41 वर्ष राहणार महादेवनगर जुन्नर, सुनीता नलावडे वय 40 वर्ष, अंकिता नलावडे वय 22 वर्ष आणि निकिता नलावडे वय 18 वर्ष तामाने वस्ती चिखली व विधी संघर्षित बालक वय 12 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। चिखलीतील मुलीचे अपहरण हे नरबळीसाठी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। त्याबाबतीत पोलीस उपायुक्त म्हणाले की पोलीस सर्व अँगलचा तपास करत आहेत। अपहरण हे नरबळीसाठी केल्याचे ठोस पुरावे अजून मिळाले नाहीत। मात्र आरोपी चौगुले या महिलेशी चौकशी केली असता ती म्हणाली की तिला मुलगी नाही म्हणून त्या मुलीला पळून नेले, परंतु त्यावर आमचा विश्वास नाही, कारण आरोपीच्या बहिणीला 2 मुली आहेत। मग शेजारच्यांशी मुलगी का पळवली ते कळत नाही। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 वर्षाची लहान मुलीचं अपहरण झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आणि सर्व क्राईम युनिट्स या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा तात्काळ तपास केलेला आहे। त्याच्यामध्ये जी मुलगी आहे तिच्या शेजारी राहणारी जी महिला होती, जी मुलगी होती मुस्लिम समाजाची, त्यांच्या शेजारी राहणारी जी व्यक्ती होती त्यांच्याकडेच त्यांची नातेवाईक जे आहे ते काही दिवस येऊन राहिलेली होती आणि त्यांनी ही सर्व माहिती काढल्याच्या नंतर हा अपहरणाचा कट त्यांनी रचलेला होता आणि त्या मुलीला त्यांनी एक खाऊचं आमिष दाखवून, चॉकलेटचं आमिष दाखवून टॉवर लाईनला त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते। त्याच्यामध्ये एक विधी संघर्षित बालक होता, त्याला दादा म्हणत होती, त्याच्या मदतीने त्या मुलीला बाहेर काढण्यात आलेला होता आणि टॉवर लाईनला गेल्याच्या नंतर त्या मुलीला उचलून संबंधित महिला ही जुन्नरला निघून गेलेली होती। परंतु सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं ॲनालिसिस केला, सर्व CCTVचे फुटेज तपासले आणि लोकेशनवरून आम्ही तात्काळ रात्रीच्यालाच सदर महिलेला तिच्या घरी पोहोचण्याच्या पूर्वीच जुन्नर पोलिसांची, ग्रामीण पुणे पोलीसची मदत घेतली आणि त्या महिलेला आणि जी किडनॅप झालेली मुलगी होती तिला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 10 तासाच्या आतमध्ये त्याची सुटका आम्ही केलेली आहे। याच्यामध्ये एक विधी संघर्षित बालक आहे आणि बाकीचे जे ते मेजर व्यक्ती आहेत। याच्यामध्ये आरोपीच्या म्हणण्यानुसार तिला मुलगी नसल्यामुळे ती मुलीला घेऊन गेलेली आहे असं तिचं म्हणणं आहे, परंतु पोलिसांनी मात्र सर्व अँगलने याचा तपास सुरू ठेवलेला आहे आणि कोणत्या नक्की कारणासाठी हे घेऊन गेलेले आहेत हे शोध घेण्याकरिता याचा तपास माननीय पोलीस आयुक्त यांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलकडे दिलेला आहे। सर्व बाजूने पोलीस तपास त्याचा करत आहे। चौगुले जे आहेत ते जे घेऊन जाणारी महिला जे आहे त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यांना मुलीला घेऊन जाण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले। नलावडे जे आहेत ते चिखलीमध्ये राहणारे फॅमिली आहे आणि त्यांची बहीण जी आहे ती जुन्नरला होती। ती बहीण त्यांच्याकडे येऊन राहिली, त्याच्यानंतर तिच्या मुलाला तिथे ठेवला, ती निघून गेली आणि ह्या फॅमिली सोबत त्यांनी कट रचून नंतर तिच्या मिस्टर सोबत ते आले आणि ह्या लहान मुलीला चॉकलेटचा आमिष देऊन बाहेर काढला आणि बाहेर आल्याच्या नंतर ओळखीची झाल्यामुळं त्या मुलीला उचलून ते घेऊन गेलेले आहेत।